आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान या ठिकाणी येण्याचा योग दुसऱ्यांदा बनाला। काल अमित भाई आपले गृहमंत्री हे सुद्धा सपत्नीक या ठिकाणी आलेले होते आणि आज पुन्हा पूजेचा योग, आज पौष वारी आणि त्यानिमित्ताने पुन्हा मला संस्था चालकांनी मला पूजेचा मान या ठिकाणी दिला, त्याबद्दल संस्थानिकांचे मी आभार व्यक्त करतो। आणि खरं मला मनापासून आनंद आहे, मी चौथ्यांदा या ठिकाणी ही पूजा करतो आहे। कुंभमेळा मंत्री म्हणूनही माझं नाव घोषित झालेलं आहे। पुन्हा 2 वर्षांनी कुंभमेळा त्याची तयारी आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। हा एक योगायोग म्हणावा लागेल, पण निश्चित यावेळेचा कुंभमेळा असेल हा अतिशय सुंदर, अतिशय सुरक्षित असा असेल, याबद्दल कोणाची मनात शंका नसावी। यावेळेला आम्ही तयारीला सुरुवात केलेली आहे। अतिशय सुंदर असा कुंभमेळा यावेळेला होईल अशी मला अपेक्षा आहे। आजची ही पूजा पालकमंत्रीपद पुन्हा आपल्याला मिळणार याचं हे एक चित्र समजायचं का? त्याबद्दल मी काय सांगणार, देवालाच माहीत। अनेक योग आता 33 कोटी देव आहेत आपले। आता राज्याची सूत्र आहे त्या देवाला की ज्या निवृत्तीनाथ महाराजांच्या तुम्ही समाधी मंदिराची महापूजा केली? मी देवाला म्हणणारा माणूस आहे, तर बघू काय होतं तर। महाराजच त्यांना राहिलेला निधी आहे, प्रसाद योजना निधी आहे, त्याचा पाठपुरावा निश्चित केंद्र शासनाची प्रसाद योजना आहे, त्यातला काही निधी अजून या ठिकाणी येणं बाकी आहे। कामाला सुरुवात झालेली आहे, काही निधी न आल्यामुळे काम अपूर्ण आहे। निश्चित त्या संदर्भामध्ये तात्काळ मी पाठपुरावा करून हा निधी आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू। पण कुंभमेळा मंत्री म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कुठेही निधीची यावेळेला कमी पडणार नाही। देवस्थानाच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण आपल्याला माहिती आहे किती फ्लेक्झिबल आहे, किती मोठं आहे। त्यामुळे यावेळेला कुंभमेळ्याच्या वेळी आपल्या ठिकाणची जी कामं आहेत ती आपण पूर्ण करणार आहोत। मग ती मंदिराच्या बाबतीमधली असेल, कुठे रस्त्यांची असेल, कुठे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जी कामं असतील ती सगळी आपण या ठिकाणी पूर्ण करण्या संदर्भात आता रचना केलेली आहे। कामाला आता लवकर सुरुवात होते, कारण वेळ कमी आहे, 2-2.5 वर्ष या ठिकाणी राहिलेले आहेत। आणि या बाबतीमध्ये कुंभमेळ्यामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाही, निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठिकाणी दिलेली आहे आणि केंद्राच्या वतीने दिली गेलेली आहे। त्यामुळे आता फक्त आपण किती वेगाने काम करतो याला महत्त्व आहे। भाऊ, मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तुम्ही पण होते, बैठक झाली, काय नेमकं बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि पुढचं प्राधान्यक्रम कसा असणार? कशा बाबतीत? कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये एक मोठी विस्तृत बैठक मुंबईला देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री महोदय, शिंदेसाहेबही त्यावेळेला त्या ठिकाणी होते, मी होतो आणि सर्व खात्याचे सचिव, प्रधान सचिव त्यावेळी हजर होते, संबंधित अधिकारी हजर होते, पोलीस प्रशासन हजर होतं, सर्वच अधिकारी। आणि कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये तयारी सुरू करा, कारण आता वेळ कमी आहे। आता उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुंभमेळा होते, पहिल्यांदाच मला वाटतं एवढ्या गर्दीचे रेकॉर्ड तुटत आहेत आणि अतिशय सुंदर व्यवस्था त्यांनी केलेली आहे। ती व्यवस्था बघण्यासाठी सुद्धा आमचं एक मंडळ, म्हणजे मग त्यात अधिकारी आहेत, सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत, सर्वच प्रशासनाचे सर्व अधिकारी, सर्व खात्याचे आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। तिथे काय काय केलेलं आहे आणि आपल्याला काय करता येईल, तिथले वेंडर जे आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि जे चांगलं काय जे असेल त्या ठिकाणचं ते या ठिकाणी महाराष्ट्रात नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत। त्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत रिंग रोड असतील किंवा आणखी साधुग्रामच्या संदर्भामध्ये काय काय? साधुग्रामच्या बाबतीमध्ये किंवा जे सर्वात महत्त्वाचे जे जागेचा प्रश्न आहे की त्यांना अजून आपण त्यांचा जागा तर आपण रिझर्व केलेली आहे, पण आपण त्यांना पैसे देत नाही अजून। लँड ॲक्विजिशन झालेली आहे, पण त्यांना पैसे द्यायचे आहेत, त्याच्या जमिनीचे पैसे द्यायचे आहेत। त्या संदर्भामध्ये मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। लवकरच त्यांनाही जमिनीचे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील। हा निर्णय सर्वात मोठा आहे मला असं वाटतं। रिंग रोडचा प्रश्न असेल, इतर रस्ते असतील, रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल, सगळेच विषय त्या ठिकाणी त्याच्यावर चर्चा झाली, विस्तृत चर्चा झालेली आहे। म्हणून मी पुन्हा सांगेल आपल्याला की सगळे कामं STP विशेष करून जे पाणी प्रदूषित होतं आहे आणि ज्यामुळे खूप त्रास, कारण नाशिक पवित्र भूमी आहे आणि अशा ठिकाणी आम्ही नदीचं इतकं विद्रूप रूप झालेलं आहे, त्यामुळे STP करून या ठिकाणी ते पाणी चांगलं कसं करता येईल, शुद्ध कसं करता येईल, हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे। आणि 2 वर्षामध्ये आम्ही जवळपास अजून पुन्हा जवळपास 70 MLD पाणी
त्या ठिकाणी जे प्रदूषित आहे ते शुद्ध करण्यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. भाऊ टीका होत नाही आहेत, पालकमंत्री पद रखडले त्यामुळे अनेकांचं असं मत आहे की विकास कामांना कुठेतरी खीळ बसली. कधीपर्यंत हा तिढा सुटणार आहे? मला वाटतं सगळ्या ठिकाणी पालकमंत्री झालेले आहेत. फक्त 2च ठिकाणी तर रायगड आणि नाशिकला स्टे मुख्यमंत्री महोदयाने दिलेला होता. पण मला वाटतं लवकरच हाही प्रश्न चर्चा करून सुटेल. अमित भाईंच्या व्यासपीठावर छगन भुजबळ या ठिकाणी बघायला मिळाले. आणि मला वाटतं तो कार्यक्रम काही भारतीय जनता पक्षाचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम होता आणि म्हणून सगळ्याच मंत्री असतील, आमदार असतील, त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि त्यांनी कार्यक्रम घेतलेला होता. त्यांनी तर सर्वात जवळजवळ 12-14 मंत्र्यांना निमंत्रण दिलेलं होतं. त्यामुळे ते काही भाजपच्या कार्यक्रमाला आलेले नव्हते, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे ते आलेत. त्यांच्या भाजपविषयी चर्चा आहे गेल्या अनेक दिवसांपासून. अमित शहानी बाजूला पण खुर्ची दिली त्यांना बसायला, बाजूला बोलवलं. नाही, आता कसं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, सिनियर आहेत, अनेक वर्षे मंत्री झालेले आहेत, त्यामुळे साहजिक आहे त्यांना खुर्ची दिली तर त्यात काही गैर काही नाही आहे. पण आपण जो प्रश्न वारंवार बोलायचा तर भाजपच्या प्रवेशाबाबतीत, त्या बाबतीमध्ये मी खूप लहान कार्यकर्ता आहे, वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करतील, देवेंद्रजी वगैरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.